गेली 25 वर्सां काहीतरी पेडणे फाटी पडला. तो विचार सतत माझ्या मनात आसतलो. सध्या पेडणेच्या विकासा खातीर खुबशीं कामां करता. नमस्कार सगळ्यांक जॉली सहयोग पॉडकास्टान आयज आमचे गेस्ट आसात ते डॉक्टर संजय कोरगांवकर. सो ते इतले पब्लीक सर्वीस करतात म्हाका मातशी उमेद जाल्या तेंचो पॉडकास्ट घेवपाची आयज. आणि धन्यवाद सर तुम्ही आमकां जॉईन जाल्या म्हणून. आणि तुमकां खरोच थँक्यू म्हणटा की आणि अप्रिशिएट सुद्दां करता की आमी पेडणेकारांक तुम्ही चड म्हणजे प्रोत्साहन दिता सगळ्या क्षेत्रांत हे करपाक. आता हांव क्वेश्चन स्टार्ट करता तुमच्या वांगडा. सो पॉलिटिक्साच्या आदी तुमचे बॅकग्राऊंड कशें आसलें, तुमचे एनवायरमेंट कशें आसलें, तुम्ही खंयच्या एनवायरमेंटान हे जाले म्हणजे वाडले? नमस्कार. हांवें हालींच म्हणजे मार्च 31 व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलें. आनी ते घेवपाचें कारण कितें तर एक पॉलिटिकल जे वॅक्यूम क्रिएट जाला आसा पेडण्यान, खास करून गेली 25 वर्सां काहीतरी पेडणे फाटी पडला. तो विचार सतत माझ्या मनात आसतलो. पण त्या खातीर हांव कितें तरी करपाक शकता काय ना हो विचार आयलो. आनी तेन्ना हांवें व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलें आनी सध्या पेडण्याच्या विकासा खातीर खुबशीं कामां करता. पण त्याच्या पयलीं म्हजें जें मेनली जें म्हणजे काम आसलें ते ब्लड बँकेन एज अ डॉक्टर म्हणून हांवें 28 वर्सां काम केलें. 1996 फेब्रुवारीला हांव जॉयन जालोलो. ती 28 वर्सां आमकां विविध जे अनुभव आयले तेतून हांव खुबशें शिकलो. एक तर सामान्यपणे एक डॉक्टर असल्या कारणान एक सामाजीक बांधिलकी आसलेली, लोकां बद्दल प्रेम आसलो, लोकांक बद्दल सेवा करपाची सेवा भाव पयलींच्यान आसलेलो. आनी त्याच बरोबर एक एमर्जन्सी तशें आमी रेडी आसपाक जाय. जेन्ना एमर्जन्सी आसता तेन्ना आमी कशें रेडी आसपाक जाय तो सुद्दां एक विशय तितून हांव शिकलो. एक मॅनेजमेंट स्कील जी आसा ती सुद्दां थंय म्हाका शिकपाक मेळ्ळी. कारण ब्लड बँक ही एसेन्शियल सर्विसीस आसा आनी आमकां 24/7 आमकां अवेलेबल एज वेल एज आमकां रेडी रावचें पडटा. कित्याक केन्नाय पेशंटाक ब्लड लागूंक शकता. एमर्जन्सी जशें एक्सिडंट किंवा ऑपरेशन जालो आसता तेन्ना पेशंटाक खंय तरी ब्लड लागता. आनी त्या कारणां खातीर आमकां रेडी आसचें पडटा. आनी त्याच बरोबर आमकां जे ब्लड जाय ते तयार करून दवरचें पडटा टेस्ट बी करून. म्हणजे तयारी प्रिपेर रावपाचें जें आसा पयलींच ते एक मॅनेजमेंट स्कील तशेंच प्रिपेरनेस ज्यो आसा ते आमी थंय शिकले. ओके. आणि सर तुम्ही इन्स्पायर्ड खंयसून जाले म्हणजे तुमचे अर्लियर डेज एज अ मेडिकल प्रोफेशन आसलें तितून तुम्ही इन्स्पायर कशें जाले? आता तुम्ही ब्लड बँकेन पयलीं स्टार्ट केलें सो तुम्ही तेतून इन्स्पायर कशें जाले? हा बाबा सर म्हाका ब्लड बँकेनूच वचोंक जाय, त्याच क्षेत्रान वचोंक जाय. एक्चुअली कितें जालें तर पेडण्या कोरगांव म्हजो हाजो जल्माक येयलो. आनी पेडण्यान त्या टायमाचेर शाळा स्कुलां किंवा धंदो किंवा नोकरी अशी कांय एवेलेबल नासल्या कारणान म्हजो आजो म्हापश्यां वचून रावलो. थंय म्हाजें प्राथमीक शिक्षण हांवें मयड्या घेतलें गव्हर्मेंट स्कुलान 4थी पर्यंत. त्या नंतर 5वी ते 10वी पर्यंत हांवें ज्ञानप्रसारक विद्यालय म्हापसा हांगासर म्हाजें शिक्षण जालें. आनी त्या नंतर 11वी 12वी सायन्स जाली म्हाजें झेवियर कॉलेज म्हापसा जालें. त्या नंतर जेन्ना हांव शिकतालो तेन्ना म्हाजो एक 8वीन आसतना एक मनान विचार आयलो की आमच्या घराण्यान कोण शिकलेलो असो मनीस नासलो. तेणी 10वी केल्लेली आनी हांव फर्स्ट जनरेशन 10वी केलेलो. 10वी शिक्षणान स्कुलान वयतालो. म्हाजो बाबा 7वी शिकलेलो आनी म्हाजी आई ती केन्ना शिकोवंकच नासलेली, अशिक्षीत आसली. जेन्ना हांव 8वीन पावलो तेन्ना म्हाका म्हाज्या मनान एक हें जालें की हांव म्हज्या बाबाची जो 7वी शिकलो तेच्या फुडें हांव पावलोलो आसा आनी आतां हांवें खंय तरी हेच्यावन बरें प्रोफेशनल एज्युकेशन घेवपाचें. आनी तेन्ना एकूच पर्याय जो म्हाका दिसतालो की आमच्या समाजान किंवा आमच्या हितून खंय डॉक्टर दिसनासले त्या टायमाचेर. ज्या समाजासून हांव येता ते खुबशे कमी डॉक्टर आसलेले. आनी म्हाका दिसलें की म्हजो विचार जालो की हांवें डॉक्टर जावचो. त्या निमित्तान हांवें प्रिपेर जालो आनी मागीर असो एक सुद्दां येयलो की एक डॉक्टराक मानाचें हें आसता. पीपल लोक तेका रिस्पेक्ट करता. हो एक आसलो विशय. आनी दोतोराक देव मानता कित्याक तर तो खुबशे पेशंटाक जीव वाचयता त्यामुळे देव मानता. आनी ते जाल्या कारणान एक समाजा हें आसलें की म्हाका लोकांचो जीव वाचपाक बरें दिसता. म्हणजे मोटिवेशन जालें जीव वाचल्यार
म्हणजे हांव कितें सेव्ह करूं सेव्ह करू शकता लायफ तो ते मेन मोटिवेशन आसलेलें. आणि तुम्ही आता ब्लड बँकेन आसले म्हणजे हेल्थ केअर सर्व्हिसान, सो एक खंयचो असो इमोशनल असो मुवमेंट जाला जेन्ना तुम्ही अशें म्हटले की अरे, आणि तेन्ना तुमचो असो दृष्टिकोनूच चेंज जालो तो मुवमेंट पळोवन एक असो? जेन्ना हांव मेडिकल आसलेलो आनी जेन्ना पास जावन आवट जालो तेन्ना म्हजें एकूच आसलें की हांवें पेशंटाक चॅक करपाचें. क्लिनिकल सायड ही म्हाका आवडीची आसलेली. पण त्यानंतर कितें जालें, हांवें प्रायवेट प्रॅक्टीस केली आनी त्यानंतर जीएमसीन खंय तरी एक पोस्ट येयलो. तो म्हाका खबर नासलो, मेडिकल ऑफिसर पोस्ट येयलो, म्हाका खबर नासलेलो तो टॉन क्लिनिकल ब्लड बँक म्हणून. सहजच हांवें आन्सर केलें आनी थंय हांव सिलेक्टूय जालो. जेन्ना म्हाका सिलेक्शनाक गेलो तेन्ना म्हाका कळ्ळें की ब्लड बँकचो मेडिकल ऑफिसर म्हणून. सो तेन्ना हांवें ती परीक्षा पास जालो. त्यानंतर म्हाका नोकरी घेवची काय ना ब्लड बँकेन हो विशय जालो. जवळ जवळ 3.5 म्हयने हांवें जॉयनच करूंक ना, म्हाका सिलेक्शन जावन सुद्दां. आनी खुबशे फावटी म्हाजे लोक येताले, बाबा तूं ऑलरेडी सिलेक्ट जाला ब्लड बँकेन, तूं कित्याक घेयना? वेटिंग लिस्टाचे लोक डॉक्टर आहा तर तांकां तरी घेवन ये. असो विचार म्हणजे अशें म्हाका हें जालें. पण एक बंधन आसलें की हांव म्हजो काम आसलें ते पेशंटाक वाचोवपाचो. क्लिनिकल सायड म्हाका पेशंटाक संभाशण करपाचें, ताका दुयेंस आहा तेचेर म्हाका निदान करून ताका ट्रीट करपाचो. पण हांगासर ब्लड बँकेन म्हाजें तें काम नासलें, डिफरंट काम आसलेलें. सो म्हाका खूब विचार करचो पडलो आनी तेन्ना म्हाजी प्रायवेट प्रॅक्टीस जातली चालू. प्रायवेट ती हांव बरी आसलेली. पण शेवटी एक दीस हांवें विचार केलो चल अशें म्हणून हांव जॉयन जालो फेब्रुवारी 17 फेब्रुवारी 1998. पण त्याच्या नंतर एक 2 वर्सां असो एक गंभीर आजार म्हाका जालो. त्या आजारात जवळ जवळ 6 म्हयने हांव बेडाचेर रावलो. आनी त्या टायमाचेर म्हाका गव्हर्मेंटा कडसून सॅलरी येवपाक लागली. जर हांवें प्रायवेट आसलो म्हाका ती इन्कम येवचें नासलेलें सामकें, हें मनान म्हज्या बसलें. आनी तेन्ना म्हाका कळ्ळें की कदाचित हे जें म्हाजें क्षेत्र आहा ब्लड बँक हें म्हाज्या खातीरूच आसा अशें दिसलें. आनी तो क्षण आसलो की त्या टायमार हांवें ब्लड बँके खातीर खुबशें काम स्टार्ट केलें. ब्लड बँके शिवाय हांवें म्हाका नंतर कांय चिंतूंक ना. आणि एक तुमकां क्वेश्चन विचारता की तुम्ही खंयचे अशे रोल केल्यात, म्हणजे तुमच्या जिवनात खंयचे खंयचे अशे रोल येयल्यात? खरें सांगपाचें म्हटल्यार हांव एक ज्या समाजान जल्म जाला तो शुद्र समाज. आनी शुद्र समाजासून हांव जेन्ना शिक्षण घेतलो, शिक्षण घेवन हांवें जे ब्रह्म जाणें तो ब्राह्मण अशें आमी म्हणटा. सो जेन्ना हांव शिक्षण घेतलें तो त्या प्रमाणे हांव ब्राह्मणाच्या रुपान म्हजें हें जालें, चेंज जालो ब्राह्मण. त्यानंतर आमचें हें सुद्दां आसलें की घरान म्हणजे बायलेचे बिझनस आसलेले थंय हेल्प करतालो म्हणून तो वैश्याचो सुद्दां हांवें एक रोल थंय केलेलो आसा. आनी आयज हांव जेन्ना राजकारणांत भितर सरता पॉलिटिक्सान तेन्ना अशें दिसता की हांव म्हजो चवथो जो रोल आहा तो म्हणटा आमी तो हेचो क्षत्रियाचो रोल. क्षत्रियाचो रोल कित्याक आयज म्हाका समाजाचें रक्षण करपाचें. समाजाक खंय तरी फाटीं पडला ताका फुडें व्हरपाक जाय, ताचें रक्षण करप त्या फाटीं हांव भायर सरलेलो आहा. तर त्या फोकस्ड आहा तुमी तेचेर चड. सो आज हो रोल हा क्षत्रियाचो रोल म्हणजे हांवें घेतलेलो आसा. आणि आता पयलीं तुमी मेडिकल क्षेत्रांत आसला ब्लड बँकेन, आता तुमी पब्लीक सर्व्हिसान आहात. तो कसो शेप जालो तुमचो, म्हणजे थंयसून शेप कितें येयलो तुमकां जेन्ना एज अ पर्सन, एज अ लिडर तुमकां कसो शेप जाले तुमी? एज अ लिडर म्हणजे ज्या फिल्डान आसलो मेडिकल फिल्डान तेन्ना कितें जालें की एज अ लिडरशीप म्हाका एक डिसिजन मेकिंग पावर आयलें. डिसिजन घेवपाचें, स्ट्रॅटेजी तयार करपाची की कितें आमकां ब्लड जाय आमी कितें करचें, ते प्लॅनिंग करप, हे जी लिडरशीप क्वॉलिटी आसली त्यो थंय शिकलो हांव. म्हणजे प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी किंवा तुजें एक्झिक्युशन किंवा तुजी टीम बिल्डिंग हे सगळ्यो गोश्टी आसल्यो त्यो हांव थंय शिकलो. आनी त्याच बरोबर जी एका लिडरशिपाक जी डिसिप्लीन लागता, जर तूं डिसिप्लीन आहा तूं लोकांकूय फुडें व्हरूंक शकता. आयुश्यांत तुजें डिसिप्लीन थोडेशें डिसिप्लीन दवरचें पडटा, ज्या कारणान तुजो ग्रोथ जाता त्याच बरोबर समाजाचोय ग्रोथ जावंक शकता. आनी हें डिसिप्लीन आयलें. दुसरी गोश्ट म्हणजे लिडरशिपाक त्या टायमाचेर एक प्लॅनिंग म्हणजे एक रोल हांव घेवपाक लागलो की म्हणजे गोश्टी सांगपाक लागलो, हें करपाक जाय, तें करपाक जाय, हें करपाक नाका, हें केल्यार लोकांक फायदो जातलो हो जो विचार हांव फुडें गेलो म्हाजो. हे जे लिडरशीप क्वॉलिटी थंय शिकलो हांव ब्लड बँकेन. कारण म्हाका एक स्कोप मेळ्ळो पयलीं ऑलमोस्ट म्हजी 20-22 वर्सां म्हाका एक स्कोप मेळ्ळो. कित्याक आमी थंयसर पयलीं 3-4 मेडिकल ऑफिसर आसले कारणान
एक आमची लिडरशीप हे आयले रिस्पॉन्सिबिलिटी आयल्यो आनी ते कारण आमकां त्या रोलान वयचें पडलें आनी त्या रोलान घेतना आमकां खुबशी डिसिजन घेवची पडली वीच ती हार्श आसूंक शकता पण ती फायद्याची आसली डिसिजनां सो एज अ रोल एज अ लिडर तेन्ना केन्ना आमकां खुबश्यो हार्श डिसिजन घेवचे पडटा आनी ते घेवपाची कॅपेबिलिटी आसची पडटा कारण शेवटी डिसिजन आसता हीच लोकांच्या कल्याणा खातीर आसता कल्याण सामकें. सो ही डिसिजन घेवची पडटा लिडरान हेच चिंतपाक जाय की त्यांनी प्लॅनिंग तेका करपाक येवपाक जाय लोकांचे दुःख दिसले तर तो प्लॅनिंग करतलो लोकांचे कश्ट दिसले तर तो प्लॅनिंग करूंक शकता बरें लोकांचे जे सुविधा कमी आसा ते कळय बाबा ही सुविधा कमी आहा तेका लागून तेका खुबसो भोंवचें पडटलें तेका पळोवचें पडटलें एनालिसीस करचें पडटलें रिसर्च करचें पडटा तेन्ना तुम्ही सपोर्ट करू तेन्ना शकता. तुमकां ते इश्यूज कळ्ळ्या नंतर तुजें सोल्युशन काडूंक शकता. आणि एक असो प्रश्न हा की आता माइंड हे पॉझिटिव्ह कशें दवरता तुम्ही आता इतली वर्सां तुमकां ब्लड बँकेन तुम्ही नेगेटिव्ह सगळे पळयत आसता सगळे हे करून ते माइंड तुम्ही कशें पॉझिटिव्ह दवरता आता फुडें कोण आमचे आता पिढी आहा जे डॉक्टर जावंकूय पळयता जाल्यार आनी कोणूय खंयच्याय क्षेत्रात माइंड कशें पॉझिटिव्ह दवरपाचें. म्हजी मायंड म्हणजे अशें आय ऑलवेज म्हणजे काम जे आसा त्या टायमार कर आनी काबार कर डोंट तूं फुडें व्हरनाका तें काम हा ते काम त्या टायमाचेर काबार कर कितें हातान घेता त्या टायमार काबार कर किंवा तुझे जेन्ना ऑफिसांत आसलें तेन्ना म्हजें अशें आसलें कितें दिसभर तूं सारकें काम कर मन लावन कर किंवा तुजें 100% त्या 6 वरां ते 8 वरां दी मागीर तुका आरामशीर न्हीद पडटा हें हांव मानता. तूं न्याय बरोबर कर खंयसरूय तूं अन्याय करून कोणाचेरूच अन्याय करूं नाका तुवें अन्याय केलो किंवा तुवें रॉंग डिसिजन घेतलें जाल्यार कित्याक मागीर न्हीद येना मायंड तुजें सामकें येता सो तूं पूर्ण 100% दी ज्या जागेचेर आहा तूं जर त्या फिल्डान आहा एज अ डॉक्टर गिव 100% एज अ पॉलिटिशियन गिव 100% तुका न्हीद बरी पडटली हें हांव मानता तेन्ना टेन्शन केन्ना येना आनी मायंडूय फ्रेश रावता कित्याक तूं लोकां खातीर करता तुका लोकांक परत तूं सांगचें ना तूं हें करूं ना तें करूं तूं जेन्ना करता मना पासून करशीत जाल्यार तुका फ्री जातलें तूं जेन्ना फळाची इच्छा दवरता तेन्ना तें डिफिकल्ट जाता सामकें तूं मना पासून करशीत तुका मागीर मनान कांयच ना हांवें केलां म्हजें कार्य पूर्ण केलां 100% हांवें म्हजें जें योगदान आज दिलेलें आसा सो तेन्ना तुजी मायंड Clear क्लियर जाता. आणि तुम्ही आता हेतून आमच्या म्हणते बुक्स तुम्ही वाचता हांवें पळयला तुमच्या वॉर्डरोबान बुक्स आहात खंयचो एक असो बूक जो म्हणजे असो एक आता लोक कशे हे चडशे बूक वाचता म्हणजे जो अभ्यास करता एक असो बूक सुद्धा लोकांक वाचून कळोंक जाय तितूनसून सुद्धा ज्ञान मेळटा एज अ रिडींग सो तुम्ही एक खंयचो बूक असो म्हाका स्वताक तुम्ही हे करूंक शकता स्वताक जाल्यार कोणाक ऑडियन्साकूय एक सांगपाची गोष्ट कितें आहा की आमी नॉर्मली भगवद्गीता म्हटल्यार ती आमी एक आमचे रिलिजियस बूक म्हणटा पण माझ्या मते तो एक रिलिजियस धार्मिक बूक ना त्याच्या पलीकडे मनुष्याचे मॅनेजमेंट स्वतःचे मॅनेजमेंट कशें करप हे ते म्हाका तितून शिकलेलो आसा भगवद्गीता तितून फक्त सांगला तूं कर्म कशें करपाचें कर्माची आशा कर्म केल्यार फळाची आशा धरूं नाका कारण जेन्ना तूं कर्म करता आनी फळाची आशा करता तुका कसलेंच टेन्शन जायना ज्या दिसा तूं फळाची आशा धरता मागीर तूं एक्सपेक्टेशन वाडटा सामकें प्रत्येक गोष्टी जेन्ना हांव काम करता तेन्ना हांवें केन्ना म्हाका कितें मेळटलें हो प्रश्न करूंकूच नाका काम करपाक इजी जालें म्हणून फक्त काम करपाक मेळ्ळें देव जाता तेन्ना तुमकां दितलो सो त्या खातीर हो जो बूक घातलेलो किंवा आमचे भगवद्गीता हो म्हाका सारको गायडींग फॅक्टर जालो म्हणजे आयुश्य पूर्ण आयुश्य आनी त्याच्या सारको दुसरो बूक हांवें वाचूंकूच ना अशें म्हाका दिसता वाचल्या विविध विशयाचेर पण हो म्हाका गायडींग फॅक्टर एक मनीस म्हणून आयज आसा तो हांव भगवद्गीतेच्या ज्या वाचल्या नंतर जे म्हाका ज्ञान मेळ्ळा तितून हांव मनीस म्हणून आयज तुमच्या समोर उबो आसा. आता तुम्ही लिडरशिपीन येयल्यात कोणते खंयचे म्हणजे असे व्हॅल्यूज असतात ते तुम्ही खंयचे व्हॅल्यूज घेवन येयल्यात आता म्हणजे तुम्ही खंयचे व्हॅल्यूज फॉलो करता ते पाळपाक म्हणजे लिडरशीप टफ डिसिजन आसता लिडरशिपान तुमकां सो म्हजो व्हॅल्यू एकूच आहा खंयचे हांव डिसिजन घेवं पण ते समाजाच्या कल्याणा खातीर आसपाक जाय ते तितून सगळ्या 100 लोकांचो फायदो जाता जाल्यार ते डिसिजन तितून म्हाजो फायदो काय ना पण ते 100 लोकांचो फायदो करता समाजाक दॅट डिसिजन इज ऑलवेज गूड फॉर मी अशें हांव मानता. आनी जेन्ना हांव एक लिडर म्हणून उबो आहा तेन्ना म्हाजे कडेन एक डिसिप्लीन एक हॉनेस्टी
कितें डिसिजन आसूं तितून हॉनेस्टी आसपाक जाय. सामकें. दुसरी कितें ट्रान्सपरन्सी आसपाक जाय. जेन्ना हांव जेन्ना काम करता तेन्ना ट्रान्सपरन्सी आसपाक जाय त्या कामाक. मेनी पीपल आता डिफायन सक्सेस एज अ म्हणजे असो स्टेटस सक्सेस असो म्हणटा आणि कितें म्हणटा तुमचे हेतून सक्सेस म्हणजे कितें मनी म्हणटा लोक स्टेटस तुमच्या हेतून सक्सेस हो म्हणजे कितें लायफान. जशें हांवें लायफ सांगलें ऑलरेडी. हांव म्हजो गायडींग बूक तो म्हणजे भगवद्गीता. मनी किंवा माया किंवा फेम दिस इज टेम्पररी. हे परमनंट तुका कांयच आनंद दिना. सामकें. तीच टेम्पररी तुका ते त्या परते कामाक येता. पण लोकांचो प्रेम, लोकांच्या आयुष्यात जो आमी चेंज चेंज करता, सामकें. स्मॉल चेंज. आता एक डॉक्टर आसले जेन्ना पेशंट सीक आसता आनी तो जर बरो जालो तेचे जे चेहऱ्याचेर जो तो Smile येता. आनंद स्मायल वा. ते जे जो स्मायल जो पळयता तोच खूप मोलाचो असता. पयशापेक्षा ताका जास्त व्हॅल्यू असता अशें हांव मानता. तशेंच एज अ सक्सेस हांव सांगता इफ आय कॅन ट्रान्सफॉर्म समबडीज लायफ, वाव. त्यांच्या आयुष्यात चेंज करूंक शकता, दॅट इज माय सक्सेस. हम्म. माझ्या कडेन भरपूर पयशे आहा किंवा माझ्या कडेन भरपूर फेम आहा, दॅट इज नॉट सक्सेस. दॅट इज टेम्पररी. टेम्पररी. बट ही जर हांव लोकांच्या आयुष्यात जर ट्रान्सफॉर्मेशन करूंक शकलो जाल्यार दॅट इज माय सक्सेस. त्यांच्या त्या मनान सुद्धा उरता ते. लोकांच्या मनात बसपाक जाय. हा. आमी काम केलं त्यांच्या खातीर. ओके ओके. सो जे मनीस ज्याच्या खातीर हांव वावरता त्यांच्या आयुष्यात जर ताणें चेंज केलो दॅट इज सक्सेस. आता पेडण्यान तुमकां कशें कितें दिसता आतां पेडण्यान तुमी येयल्यात पेडण्यान तुमकां खंयचे चॅलेंजीस दिसतात किंवा फेस जाता सध्या पेडण्यान मोस्टली. सध्या जेन्ना पेडण्या पळयता तेन्ना एक चॅलेंजींग इश्यू जो आसा तो व्हडलो इश्यू जो आसा तो नोकरी. बेरोजगारी खूब आसा युथामध्ये. आणि आयचे युथ पेडण्याचे आता भरपूर शिकलेले आसा. शिक्षणान त्यांचे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा प्रोफेशनल क्वॉलिफिकेशन घेवन आसा. पण अशा भुरग्यांचे भवितव्य कितें हे चॅलेंजींग प्रश्न आसा. खंयच्याय आमदाराक वाचपाकूच जाय. आणि त्याच्या बरोबरच एक जो चॅलेंजींग इश्यू आसा तो आमचे जे जमनी ज्यो हे आसा शेतां. हा शेतां शेतकरी. इट इज बिगस्ट इश्यू. कित्याक तर आयज जी पिढी आहा ती शेवटची पिढी जी शेत करता आणि हाली शेती बंद जाला अशें तुमी म्हणटा. आणि जवळजवळ 60% जी शेतीची जमीन आसली ती आयज पडीक पडलेली आसा. म्हणजे कोण ते शेत करना, उत्पन्न कांय घेयना. कारण तेकाय कारण आहा की आयज लेबर कॉस्ट वाडलेलो आसा. त्याच बरोबर आयज शिकलेली भुरगीं आसा त्या प्रमाणे ती खंय तरी शेतान येवपाक भियेता किंवा लसता. ही एक इश्यू आसा. त्या कारणान म्हाका अशें दिसता की आयची पिढी जी करता शेत ती शेवटची पिढी आहा. आणि एका खातीर आमच्या खंय तरी सोल्युशन काडचें पडटलें. तितून एक जे सोल्युशन हांव मना पासून चिंतता आनी तेचेर काम करतलो हें आहा ती कम्युनिटी फार्मिंग, मेकनायझेशन ऑफ फार्मिंग, तशेंच आमकां सायंटिफीक आनी ऑर्गॅनिक फार्मिंग. Can you explain this? आयज हे आसा कम्युनिटी फार्मिंग. हांव कितें म्हणटा की लोकांची ल्हान ल्हान शेताचो भाग आसता, ल्हान ल्हान शेतां आहा. त्या कारणान तांकां ती जर ट्रॅक्टर घालता किंवा ते घालपाक तांकां परवडना. पण जर 10 लोकांची जमीन एका जाग्यार एका गांवांत जर 10-20 लोकांची जागा आसा तर ती कॉमनली जर तेच्यांनी एकठांय एक सोसायटी करून हांची सोसायटी करून जर तेच्यांनी त्यांच्या जी जागे प्रमाणे तांकां शेअर घेवन जर तेच्यांनी ती जागा मेकनायज तरी केली. मेकॅनिक म्हणजे ट्रॅक्टर, प्लांटर हे जे नवीन इक्विपमेंट जी आहा फार्म इक्विपमेंट ती जर यूज केली तर त्यांचे लेबर कॉस्ट आहा, लेबराचे इश्यू जो आहा आयज लेबराचो तो कमी जातलो, एकदम कमी जातलो. त्याच बरोबर आयज आमी केमिकल यूज करता प्रत्येक हितून शेत पीक घेता तेन्ना ते केमिकला ऐवजी जर आमी ऑर्गॅनिक केले तर ते हेल्था खातीर बरें पडटलें आनी ताका डिमांडूय बरो आसा. सो जो प्रॉफीट जो आयज लोक शेतकाम कित्याक करना, शेतान फाट कित्याक फिरयल्या एक लेबर, सेकंड ताका प्रॉफीट जायना, आनी थर्ड आहा ती नासाडी जी जनावरां आसा त्यांच्यामुळे नासाडी येता. ह्या खातीर आमचो शेतकरी फाट करून रावला शेतांकडे. तेन्ना आयज जर आमकां ती फायदेशीर करपाक जाय जाल्यार मेकनायज, कम्युनिटी फार्मिंग तशें ऑर्गॅनिक फार्मिंग हेचेर आमकां काम करचें पडटलें. आनी सायंटिफीक फार्मिंग कित्याक आमकां डिफरंट क्रॉपिंग पॅटर्न
जे अवेलेबल रिसोर्सीस आहा ती यूज करून आमकां डिफरंट क्रॉप्स घेवन प्रॉफिटेबल क्रॉप्स घेवचे पडटले. आणि सर तुमकां हे दिसता की म्हाका एक प्रश्न विचारपाचो आहा की गव्हर्नमेंट जॉब की बिझनस बरो आतांच्या भुरग्यांक. गव्हर्नमेंट जॉब तुम्ही म्हणटा गव्हर्नमेंट जॉबूय जावो आणि ऑपॉर्च्युनिटी सध्या लोकांक कमी आहा. थोडे तुम्ही म्हणटा बेरोजगार सुद्धा की गव्हर्नमेंट जॉब तुम्ही आता तांकां एक हे दिवंक शकता. गव्हर्नमेंट जॉब बरो की बिझनसूय बरो हे म्हणजे लोक हाली हे जाता डिस्टर्ब जाता मायंड तेंचे. म्हणजे सांगपाचें म्हणजे कितें आसा की आयज जेन्ना आमी पळयता तेन्ना बेरोजगारी आसा, पण गव्हर्नमेंट इतके जे वर्क फोर्स इतके ग्रॅज्युएट आहा तांकां काय गव्हर्नमेंट दिवंक शकचोच ना. त्या कारणान जे जे व्यवसाय आमी करूंक शकता, गव्हर्नमेंट जॉब थोड्या लोकांक मेळूंक शकता जे त्या फिल्डान जर तांणी मेहनत केली. आयज गव्हर्नमेंट ज्यो ग्रुप सी जॉब आहा ते स्टाफ सिलेक्शना मार्फत कंप्युटर बेस्ड टेस्ट घेवन तांकां दिता. तर जर तेची तयारी केली, कोचिंग घेतली आनी तयारी केली तर ताका ते गव्हर्नमेंट जॉब मेळूंक शकता. पण सगळ्याकूच मेळटली हे आमी धरपाचें ना. तर जे भुरगे अशे आसा तेंचे कडेन खंय तरी रिसोर्सीस आहा, तेंचे कडेन जागो आसा, खंय तरी तेंचे आनी कितें आसा, त्या भुरग्यांनी खंय तरी बिझनसा कडेन वयचें. कारण बिझनसाची ऑपॉर्च्युनिटी ह्या ऑपॉर्च्युनिटी ते खूब आहा फुडल्या एक 5 ते 10 वर्सांत. कारण एअरपोर्ट पेडणेन एअरपोर्ट असल्या कारणान खुबशीं हॉटेलां, रिसॉर्ट किंवा आनी जे हे आसा वेवस्था ती येवपाची आसा. ते येयल्या कितें जाता भुरगे जर आमच्या त्या टायपाचे जर बिझनसाक घेवपाक शकना. आयज सांगपाचें म्हणजे की आमी भाजी जर केली तयार, भाजयेची जर आमची शेतां आहा भाजी पिकयली बरे क्वॉलिटीची ऑर्गेनिक भाजी पिकयली ताका बरो डिमांड आहा ती आमी एक्सपोर्ट करूंक शकता. फक्त आमकां बाकीचे फॅसिलिटी तयार करच्यो पडटल्यो. जो पर्यंत आमचो भुरगो जर ते भाजी पिकोवपाचें जर तुवें मनान हाडिना जाल्यार आमी एक्सपोर्ट करपाचें चिंतूंक शकना. त्याच बरोबर जे यूथ आहा जेंचे कडेन शेतां आसा तेंच्यांनी थोडेसं शेताचेर लक्ष घातलें तर आमी तेंच्या फाटीं आहा. तांकां जे जे जाय आमी परत सांगला म्हाजो कल आसा तो रिवायवल ऑफ हे शेत. आमची शेती जी पडीक आहा तेची रिवायव करा. एग्रीकल्चर रिवायवल हो म्हजो एक मेन पर्पज आहा ह्या हितून पेडण्यान येवपाचो. ती की आयज आमी जे पळय की जागा जी आहा ती विदाउट एग्रीकल्चर थंयसर शेतां जायना आनी ती पडीक आसा. पण हांगासर फुडें ती तेची कॉन्क्रीटकरण जावचें न्हू, थंयसर बिल्डिंगी येवच्यो न्हू. तर आयच्या युथान जेंच्या कडेन ही शेतां आसा तेंच्या ती शेतांत खंय तरी भाजी फुलां हे जे आसा हेचेर जर तेंचे थोडें लक्ष घातलें तर ताचो फायदो जर तांकां आनी बरें उत्पन्न येतलें आणि एनवायरमेंटाकूय बरें आनी एनवायरमेंटाकूय बरें जातलें. आमची जी संस्कृती आहा ती हितून वाचतली. हांव सदांच म्हणटा की आमचे जे नैसर्गीक प्रकृती आहा जो पर्यंत ही प्रकृती आमची आमी दवरतले तो पर्यंत आमची पेडण्याची संस्कृती रावतली. ज्या दिसा हे कॉन्क्रीटकरण जालें, संस्कृती आमची प्रकृतीचे वाट लागली त्या दिसा आमची संस्कृती काबार जातली. म्हणून आयज पेडणेकारांच्या परत सांगता की आमकां संस्कृतीचें जर आमकां संरक्षण करपाक जाय जाल्यार आमची प्रकृती आमकां सांबाळची पडटली, आमची शेतां आमकां सांबाळची पडटली, शेतां बरोबर काम करचें पडटलें. जरी आमी भात लायला तर दुसरी ऑल्टरनेटीव क्रॉपिंग पॅटर्नचेर आमकां काम करचें पडटलें. त्याच बरोबर आमी परत सांगता की ऑर्गेनीक फार्मींग हे एक बरो डिमांड आहा. तेचेर जर आमी खूब काम केलें तर तेचो आमकां फायदो आमकांच मेळटलो. ओके. तुमचो एक असो मेजर कितें आहा आतां म्हणजे युथाक आतां युथ फुडें सरपाक तुमी एक मेजर कितें प्रोजेक्ट तो हाडूंक सोदता पेडण्यान म्हणून तुमकां आमच्या एरियेन ह्या एरियेन म्हजो युथा खातीर एक आहा ती एक तांकां बरें एक गव्हर्नमेंट जॉब मेळचे हेचे खातीर हांवें सद्याची हे सीबीटी कोचिंग हे हाडलें. कारण त्या निमित्तान तेचो फायदो घेवन खंय तरी जे योग्य भुरगे आहा ते गव्हर्नमेंटान वयचे, पेडण्यासून थोडे तरी गव्हर्नमेंटान वयचे हे कोचिंग घेवन. आणि सगळे भुरगे आतां चडशे भुरगे प्रेशरान आहा. ते प्रेशरान ना येवचे, पेडणेकार प्रेशरान ना येवपाचे भुरगे आणि तांकां जॉब फॅसिलिटी मेळपाची जाल्यार खंयची आनी फॅसिलिटी ते तुमी अशें तांकां एक कितें वाट दाखयतले, खंयची एक वाट अशी बाबा तांकां एक नाल्यार सोल्युशन. पेडण्याच्या तरुणाक म्हाजो एकूच सोल्युशन आहा की तुमी फक्त भायर सरा. तुम्ही भायर सरना भिवन खंय तरी फाटीं रावता. लेट बॅक जो एटिट्यूड आहा पेडण्यान जास्त दिसता. आमी खंय तरी रिस्क घेवपाक भियेता.
खंय तरी बिझनेस करपाक ऑपॉर्च्युनिटी आसा, पण आमी भियेता ती बिझनेस करपाक फुडें सरना. ते कारणान हांव प्रत्येक तरुणाक जेका जर योग्य नोकरी मेळना तर तेणी खंय तरी ल्हानसो बिझनेसाची आयडिया घेवन येवची. आयज तांकां खंयसर तर ते चॅलेंजीस आसा, ते चॅलेंजीस तेंचे बरोबर रावप हे व्हेरी इम्पॉर्टंट. तांकां मेंटरिंग करप हे व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून म्हजो प्रयत्न आसा की हांव जो आयला तो सुद्दां एक विशय आहा की पेडण्याचे यूथ जे खंय तरी त्या पेडण्याच्या युथाक खंय तरी नोकरी किंवा बिझनेस किंवा बाकीचे एक्टिविटी एज्युकेशन ह्या क्षेत्रांत खंय तरी फाटी आहा, सो तांकां खंय तरी हात दिवन तांकां फुडें व्हरपाचो म्हजो प्रयत्न आसतलो. आनी तेंचे बरोबर सदांच हांव उबो रावतलो, कारण आमचे फ्युचर आहा ते आमचे पेडण्याचे यूथ. पेडण्याचे जे फ्युचर आहा ते पेडण्याच्या युथाचेर आसा. म्हणून पेडण्याच्या युथाक परत हाक मारता की तुम्ही भायर या, म्हजे बरोबर या, आमी एकजूट जावन फुडली 25 वर्सां लेट्स ग्रो टुगेदर. आमी एक बरोबर जावन एक फुटीन पेडण्याक फुडें व्हरया अशें हांव परत तांकां आवाहन करता. कारण खंय तरी फाटी पडल्यात भिवून म्हाका खबर ना कित्याक लागून फाटी आसा ते, पण म्हाज्या बरोबर यात, आमी शिकया, आमी संघटीत जावया, संघर्श करया, फुडें वचया आनी हे पेडण्याचें नांव फुडें करया. आणि सर तुम्ही मॅनिफेस्ट करता खंयची गजाल, मॅनिफेस्टेशन आहा तुमचें अशें? म्हणजे मॅनिफेस्टेशन हांव ऑलवेज पॉझिटिव्ह पर्सन लायफ. एक पॉझिटिव्ह असो अर्थ कितें की म्हाका जेन्ना दुयेंस जालें तेन्ना दुयेंस म्हणजे आय वॉज बेड रिडन बिकॉज आय गॉट सम विटामीन B12 डेफिशियन्सी. दॅट टायम आय वॉज बेड रिडन 6 म्हयने. तेन्ना म्हजो विचार एक आसलो की हांव पॉझिटिव्ह रावलो फक्त, आय विल बी बेटर. म्हाज्याहून दुसरे लोक खुबशे अशे तांकां पांय ना, हात ना, काय करूंक शकना, सगळें आसा, फक्त हांव चलूंक शकना. एक दीस हांव चलतलो हे म्हजो विश्वास आसलो. तो एक पॉझिटिव्ह विचार तेन्ना आसलो. हांव सदांच लोकांक सुद्दां सांगता तुम्ही भिवू नाका, तुम्ही स्वताचेर विश्वास दवरा, बिलीव इन योरसेल्फ. तुमची जर स्वताची सदांच बिलीफ आसली जाल्यार तुम्ही जे तुमचे प्रश्न आहा, जे चॅलेंजीस आहा त्याच्यातून भायर सरतले. आणि मॅनिफेस्टेशन हेच आहा की जेन्ना बरें चिंतता तेन्ना बऱ्या गोष्टी घडटा म्हज्या आयुश्यांत. हांव जेन्ना बरें चिंतलें तेन्ना बऱ्या गोष्टी घडले. हांव जेन्ना भायर सरलो तेन्ना म्हाका दिसलेलें की म्हजे बरोबर कितके लोक आसतले ह्या पेडण्याचे, म्हजे बरोबर कितके जॉयन जातले. पण आयज म्हजे बरोबर अशे बरे भुरगे तरणाटे जे यूथ आसा, त्याच बरोबर बाकीचे क्षेत्रातले लोक आहा ते म्हाजे बरोबर आयज एकठांय येयलेले आसा फक्त पेडण्याच्या विकासा खातीर, पेडण्याक फुडें व्हरपा खातीर. हे माझे मॅनिफेस्टेशन. म्हाका कळ्ळें की लोक आसा म्हाज्या बरोबर, येता म्हाज्या बरोबर विदाउट एनी एक्सपेक्टेशन. अकॉर्डिंग टू यू म्हणजे आता खंयचे असे गूण आसात ते तुमकां बरो सर्वंट करता, म्हणजे पब्लीक सर्वंट? सगळ्यांत पयलीं सांगपाचें म्हणजे एक पब्लीक सर्वंट तो एक फोकस आसपाक जाय. पूर्णपणे त्यांनी सॅक्रिफायस करचें पडटलें. ओके, यू हॅव टू सॅक्रिफायस. त्याच्या पलीकडे तुका कांयच येना. एक सॅक्रिफायस आसा, त्याच बरोबर तुजो फोकस आसपाक जाय, त्याच बरोबर तुजी एक सेन्सिटिव्हिटी आसपाक जाय. तूं लोक तुजे आसा त्याच्या बद्दल तुज्या मनान हें आसपाक जाय, तो दुखावलो जाल्यार कितें करूंक शकता, ती सेन्सिटिव्हिटीनेस आसपाक जाय, सहानुभूती आसपाक जाय, एम्पथी आसपाक जाय समाजा बद्दल. त्याच बरोबर तुका एक प्लॅनिंग करपाची क्वॉलिटी आसा, प्लॅन करपाची, अंडरस्टँडिंग करपाची इश्यूज, त्याच बरोबर स्ट्रॅटेजी करप, आणि त्याच बरोबर एक टीम बिल्डिंग करप. टीम बिल्डिंग जी एक्झिक्यूट करतात, तुम्ही जी चिंतता ती कशी एक्झिक्यूट जातली. आयज जर हांवें चिंतलें की म्हाका खंय तरी शेतकऱ्या खातीर एक क्रॉप घेवन हांव ते फुडें व्हरतलो, तर ते करता म्हाका कितें कितें लागता, एक टीम लागता ते करपाक. हांव स्वता एकटो काय शिकूं, पण एक टीम डेव्हलप करप, बरी टीम, ती म्हाजे किंवा लोकांचे स्वप्न घेवन ती फुडें वयतली आणि ती आमी एक्झिक्यूट करून सत्यान ते दिसपाक जाय. बाबा आमी फाल्यां चिंतले आनी मशरूम एक प्रोजेक्ट आसा, मशरूम एका गांवांत जावचो. म्हाजो विचार आहा की प्रत्येक गांव एका प्रोडक्टा खातीर तेचो विचार, एक गांव एक प्रोडक्ट, सगळे एकाच कडेन, सगळे एकाच कडेन, एका कडेन एक फोकस, एक गांव एक प्रोडक्ट. ही जी संकल्पना आहा म्हजे कडेन आसा, ही संकल्पनेन आमी एक प्रोडक्ट जसो की मशरूम आमकां तो एका गांवांत घेता, ताका आमकां कितें लागता, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, एक्झिक्युशन, मेंटरिंग, मार्केटिंग, जे जे हे लागता ते ताका डिफरंट टीम लागता. हांव जर म्हाजे कडेन टेक्निकल स्कील ना, आय एम नॉट अ ग्रोवर, सो आय कॅन प्लॅन. ओके, बट म्हाका जी सायंटिफीक नॉलेज जाय, कशी ती मशरूम पिकोवपाक जाय, कशी तेजे
टेम्परेचर असपाक जाय ती त्याच्याबद्दल एक ज्ञान दिवपी एक टीम असपाक जाय तशेंच मार्केटिंगाची एक टीम असपाक जाय अशे लोक असचे पडटा तेन्नाच आमी खंय तरी एक्झिक्यूट करूंक शकता आमचे जे हे असता प्लॅन असता ते त्याच बरोबर आणि एक जो विषय असता की एज अ पॉलिटिकल फिगर और एज अ लीडर तुझी एक्सेसिबिलिटी यू हॅव टू बी एक्सेसिबल फॉर युअर पीपल 24/7 तुका ऑप्शनच ना कारण लोकांचे व्हडल्यो गोष्टी ल्हान ल्हान गोष्टी असतात ते फक्त तुका आयकपाची ताकद असपाक जाय आणि त्या खातीर तू 24/7 तुवें अवेलेबल असपाकूच जाय तुझ्या कडेन तो टायम ना 24/7 इट इज बेटर नॉट टू एंटर पॉलिटिक्स तू खंय तरी तुजो बिझनस कितें तुजें काम करता सो तू गुंतून राव फुल टाइम सर्व्हिस फुल टायम बिकॉज हांगासर खुबशे सॅक्रिफायस करचे पडटा एक उदाहरण म्हणजे माझी बायल पंचायत मेंबर गेली 15 वर्सां आसा सरपंच आसा त्या कारणान आमकां दिसता की घरान आमकां लोक कशे येता आपले विविध तेचे इश्यूज आसा घेवन येता आणि त्यांना कळटा की व्हडल्यो काय खंयसर आहा पंचायत समितीन ती सरपंच असली खंयसर कुर्का बांबोली बांबोली सो थंय 3 टाइम ती पंचायत मेंबर आसा सो तेन्ना आमकां कळ्ळें की ती खुबशे सॅक्रिफायस करचे पडटा फॅमिली केन्ना केन्ना फॅमिलीक मेळना टायमार जेवण जायना दीस आर इश्यूज असता तेन्ना जर आमकां सगळेच जाय जाल्यार बेटर नॉट टू एंटर पॉलिटिक्स तुझ्या कडेन 24/7 तू सॅक्रिफायस करूंक शकता लोकां खातीर देन यू शूड एंटर पॉलिटिक्स आणि एज अ पेडणेकार म्हणजे आता हांवूय पॉडकास्ट घेता हांवूय पेडणेकारूच आहा आणि आता पेडणेकार सुद्धा आमकां आयकत आहात सो तुमी एक अशी एक गजाल तांकां सांगा की तेंच्या तकलेन बसोंक जाय की बाबा सो डॉक्टर संजय कोरगांवकरांनी सांगली आणि त्यांच्या मनात म्हणजे बसल्या ती गजाल आणि त्यांचे माइंड चेंज झाले ह्या गजाली लागून 100 लोक कोणी 200 लोक भितरले 2 जाण तरी तेंच्यांनी ऐकले आणि ते परिवर्तन झाले तर आमकांच मागचे हे जातले एक गोष्ट सांगपाची पेडणेकाराक की आयज काळाची गरज आसा की आमी संघटीत भिवन आसतना सगळे जे युथ आसा तरुण आहा जे फ्युचर आमचे आसा तेंच्यांनी भायर येवची गरज आसा आनी आपल्या हक्का खातीर झगडपाची तेंच्यान ताकद आसची गरज आसा कारण तुमच्या खातीर हांगासर कोण बसलेलो ना कोण तुमच्या खातीर खूब विचार करून येना सामकें तुमच्या फक्त तुमकां स्वताचें जीवन जर बरें करपाचें आहा जाल्यार तुमकां भायर सरचेच पडटलें खंय तरी ताट मानेन उबें रावचें पडटलें आपलो स्वाभिमान टिकोवण्या खातीर तुमकां खंय तरी संघर्श करचोच पडटलो आनी खंय तरी तुमकां जे वायट दिसता ते वायट म्हणून सांगपाची तुमच्यात ती ताकद येवची पडटली ना जर तुमी जर सोंसत रावले हे जाल्यार तुमकां अशेंच आमदार मेळटले अशेंच तुमचें राज्य करतले आज सोंसपाची ताकद तुमचे कडेन भरपूर आसा पण ती सोडून आयज तुमकां भायर येवन ते तुमची ताकद उलोवंक जाय तुमी इश्यू जे आसा ते उलोवपाक जाय आयज समाजात खुबशे पेडणे इश्यू आहा तेजे खुबशे युवकांची अपेक्षा आसता की ते उलोवपाक जाय पण ते उलयना तर तुमच्या कडेन परत मागणी आयच्या युवकां कडेन की आयज तुमी संघटीत जावपाची गरज आसा तुमी सगळे कडेन पसरल्या खंय तरी भियेता म्हाका जॉब फाल्यां आयज कितें उलयलें जॉब मेळटलें की ना मेळटलें पळय जॉब मेळटले काय प्रश्नच ना पण आयज समाज जो आमचो फाटी पडलो आहा ते फुडें काडपाक आमी खरें सत्य उलोवपाचीच गरज आसा ओके आणि लास्ट प्रश्न विचारता की आयज पॉडकास्ट घेवन म्हाज्या वांगडा तुमकां कशें दिसलें खरें सांगूं तो म्हाजो पयलो पॉडकास्ट एंटायर म्हणजे जर्नी एंटायर 10 महिने पयलीं तुमचो जाला इंटरव्यू पयलीं हांव इंटरव्यू म्हणजे डीडी आनी टीव्हीचेर इंटरव्यू जाताले ब्लड बँक ब्लड बँक बट आयज जो राजकारण आनी डिफरंट विशयावर जो आसलो तो पयलोच पॉडकास्ट इन लास्ट 10 महिन्यात एक बरें दिसलें की तुज्या मार्फत हांव म्हाजे विचार मांडूंक शकलो आनी कदाचित म्हाजे विचार ह्या पेडणेकारची जी म्हाजी फॅमिली आसा हांव तांकां म्हाजे वोटर हे पळयना की म्हाजी फॅमिली म्हणून हांव भायर सरला हे माझ्या फॅमिलीक माझे विचार कळोवनी तुझ्या मार्फत आणि आयज हे 10 महिने जेन्ना हांव एक म्हणजे नोकरी सोडून भायर सरला फक्त एकूच मनान विशय आसा की पेडणेकाराचे भवितव्य चेंज जावचे खंय तरी पेडणेकाराक एक नवी आशा दिसची आणि त्या आशेच्या जोरार तेंचे फुडली 25 वर्सांनी आमी एक अशें पेडणे घडोवया आमकां केन्नाच पेडण्या दुसऱ्याक बोट दाखोवची गरज ना आमी
पेडणेकर स्वतःच्या हिमतीचेर एक संघटीत जावन आमी घडयला पेडणे अशें आमकां स्वाभिमानान सांगपाक मेळटलें. हांव प्रत्येक व्ह्युअराक रिक्वेस्ट करता की जॉली सराचो पॉडकास्ट तुमी व्ह्यू करात, असो ताका सबस्क्राईब करा, कारण तो खुबशी मेहनत करता आणि बरे बरे विशय घेऊन तुमच्या समोर येता. कारण हे समाजा खातीर विशय असता आणि जेन्ना आमी समाज हे विशयार खंय तरी जो मेहनत घेता ताका खंय तरी थोडोसो हातभार लायता तर ताकाय बरें मोटिवेशन मेळटा. थँक्यू सगळ्यांनी हो पॉडकास्ट पळयलो म्हणून, आणि असेच पॉडकास्ट पळयत राहा. हर हर महादेव.